गाईज, माझं नाव आहे अन्वेषा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे अनु नीनू व्लॉग। तर आज आपण मकर संक्रांत निमित्त ग्रीटिंग बनवणार आहोत। तर आज आपण थोडी मकर संक्रांतीबद्दल माहिती जाणून घेऊ। संक्रांत हा सण जानेवारी महिन्यात साजरा केला जातो। हा सण हिंदू कॅलेंडरनुसार पौष 10व्या मराठी महिन्यात साजरा केला जातो। संक्रांतीला आपल्या घरी तिळगुळाचे लाडू बनवले जातात आणि मोठ्या बायका हळदी कुंकूचा प्रोग्राम ठेवतात। महाराष्ट्राप्रमाणे हा सण वेगळ्या राज्यात वेगळ्या नावाने साजरा केला जातो। चला ग्रीटिंगला सुरुवात करू। चला तर आपण आता पाहूया ग्रीटिंगला लागणारं साहित्य। आपल्याला लागणारे स्केच पेन्स, मग 2 कलर स्क्वेअर शेपचे कलर पेपर्स, कैची, पेन्सिल, इरेजर, स्केल आणि फेविकॉल, काही ग्लिटर कलरचे पेपर्स आणि मोती। तर आता आपण एका पेपरचा थोडासा भाग फोल्ड करूया आणि दुसरा पेपर त्याच्या आतमध्ये ठेवूया आणि आपल्याला थोडासा दुसऱ्या पेपरचा भाग बाहेर आलेला दिसेल। आता आपण याला चिकटवून घेऊया। आपण पाहू शकतो समोरून आपलं ग्रीटिंग असं दिसत आहे। तर आता आपण पतंगीचा शेप काढून घेऊया। तर आता आपण हे काढून घेतला आणि आता आपण ह्याला कट करणार आहोत। तर अशा प्रकारे आपण पतंगीचा शेप कापून घेतला आहे। आता आपण ह्याला सजवायला सुरू करूया। तर अशा प्रकारे आपल्याला पतंगाची बॉर्डर करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे मी पेन्सिलने हलकासा मेसेज लिहून घेतलाय। तर त्याला आपण स्केच पेनने आता डार्क करूया। तर अशा प्रकारे आपण मेसेज लिहून घेतला आहे। तर आता आपण बघूया की आपण अशा प्रकारे मेसेज लिहून घेतलाय। आता आपण ह्याला मोती चिटकवून घेऊ। तर आता आपण ह्याला मोती चिटकवून घेतले आहेत। आपण पुढील सजावट करूया। तर आता मी वेगळ्या रंगाचा ओव्हल शेप कट करून घेत आहे। आता आपला ओव्हल शेप कट करून झालाय। आता आपण याला इकडे चिटकवायचं आहे।
याला चिटकवून घेऊया. आता आपण याला चिटकवून घेतलंय. आता आपण हे चिटकवून घेतलंय आणि आता आपण ह्याच्यात मेसेज लिहून घेऊया. तर आता आपण ह्याच्यावर मेसेज लिहून घेऊया. तर आता आपण लिहून घेतलं आहे आणि आता आपण मोठीने ह्याला बॉर्डर करून घेऊया. तर आता आपण याला असं चिटकवून घेतले आहेत. तर आता आपण अशा प्रकारे रेड ग्लिटर पेपरचा पंच मशीनने टिकल्या काढून घेऊ. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगळ्या शेपचे पण करून घेऊ शकता. तर आपण आता पंचिंग मशीन मधून लाल ग्लिटर पेपरच्या टिकल्या करून घेतल्या आहेत. तर आता आपण हिला रँडमली कुठेही लावू. तर आता आपण अशा प्रकारे लावून घेतलं आहे. तर आपली ग्रीटिंग तयार झाली. अशा प्रकारे मी ग्लिटर पेपरच्या कर्ड लाईन कट करून घेतले आहे आणि त्याला पतंगीच्या मधोमध चिटकवायचे आहे. तर अशा प्रकारे मी कर्ड लाईन चिटकवून घेतले आहे आणि आपली ग्रीटिंग तयार झाली आहे. तर हे बघू शकतात. पाहू शकतात आपलं ग्रीटिंग अशा प्रकारे तयार झालं आहे.